इयत्ता 7वी विषय गणित मराठी माध्यम पाठ क्रमांक 6 घातांक या प्रकरणामध्ये आज आपण घातांकाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. घातांक कशाला म्हणायचे, त्याचे लेखन, त्याचे वाचन कसे केले जाते याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. घातांकामध्ये घातांकाचा गुणाकार, भागाकार या देखील बाबी येत असतात. त्यासोबत किंमत काढणे, गुणाकार रूप अशा स्वरूपाची उदाहरणं सुद्धा येणार आहेत. या सर्व बाबींचा अभ्यास आज आपण इयत्ता 7वी मधील विषय गणितमध्ये पाठ क्रमांक 6 घातांक या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला आपण काही बाबी समजून घेऊया. नियम: कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. एक घातांकाच्या स्वरूपामध्ये एक नियम आपल्याला यासमोर छायाचित्र दिसत आहे की कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. पुढे काही आपल्याला उदाहरणं येणार आहेत किंवा अनेक माहिती आपल्याला येत जाईल, त्यावेळेला आपल्याला ह्या नियमाचा अनुभव आपल्याला येत जाईल. नियम काय आहे बघा, कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. भले कोणतीही संख्या घ्या, 2 पासून संख्या 3 असू दे, 4 असू दे किंवा 5 असू दे, त्या संख्येचा पहिला घात असेल तर ती संख्या ही एकदाच लिहिली जाते. हे या ठिकाणी आपण समजून घ्यायचे आहे. नियम लक्षात ठेवायचा आहे. पाया व घातांक ओळखणे. 1. पाया व घातांकित संख्या अचूक ओळखावी व पुढील तक्त्यात ही माहिती दिली आहे. पाया कुठे असतो त्या संख्येमध्ये, घातांक कुठे असतो या संदर्भातला एक चार्ट दिलेला आहे आपला, तो आपण लिहून घ्यायचा आहे व त्यामधील माहिती आपण बघायची आहे. ठीक आहे. उदाहरण पहिले पहा. 1चा वर्ग यामध्ये पाया 1 आहे व घातांक 2 आहे. दुसरं उदाहरण 4चा वर्ग पाया 4 व घातांक 2. तिसरं उदाहरण 6चा घन पाया 6 व घातांक 3 आहे. चौथं उदाहरण बघा, 8चा तिसरा घात म्हणजे पाया 8 व घातांक 3 आहे. पाचवं बघा, 9चा वर्ग पाया 9 घातांक 2 6. सहावं उदाहरण 8चा 5वा घात पाया 8 आहे व घातांक 5 आहे. सातवं उदाहरण 10चा 4था घात पाया 10 व घातांक 4 आहे. आठवं उदाहरण बघा, 12चा तिसरा घात पाया 12 आहे व घातांक 3 आहे. नववं बघा, 17चा 5वा घात पाया 17 व घातांक 5 आहे. 10वं बघा, 14चा तिसरा घात पाया 14 व घातांक 3 आहे. अशा प्रकारे आपल्याला काही उदाहरणं आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिली जातील. तर त्यावेळेला पाया कोणता, कुठे असतो हे ओळखणे गरजेचे आहे. त्यासोबतच घातांक कुठे असतो, ती संख्या कोणती असते हे देखील आपण ओळखणे गरजेचे आहे. व अशा पद्धतीने आपण पाया व घातांक ओळखणे ही उदाहरणे जर आलीत आपल्याला सोडवण्यासाठी, तर आपण अचूक पद्धतीने ओळखून दिलेल्या तक्त्यामध्ये कशा स्वरूपात लिहावीत हे आपण या ठिकाणी पाहिलं आहोत. आता आपण आपल्या वहीमध्ये पाया व घातांकित संख्या कोणकोणत्या आहेत त्यासोबतच हा एक तक्ता, एक चार्ट आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. अचूक पद्धतीने हे लेखन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, संपूर्ण चार्ट आपल्या समोर आहे. इयत्ता 7वी विषय गणित धडा 6वा घातांक. पाया व घातांक. मुलांनो, जर मी प्रत्येक मुलाला 3 चेंडू याप्रमाणे 5 मुलांना चेंडू वाटले तर मी एकूण किती चेंडू वाटले? सर, प्रत्येकाला 3 म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3
बरोबर 15, म्हणजे एकूण 15 चेंडू वाटले. बरोबर. इथे तुम्ही चेंडूंची एकूण संख्या काढण्यासाठी एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करून ती गुणाकार रूपात मांडली. आता 4 ही संख्या 6 वेळा घेऊन केलेला गुणाकार पहा. 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे येथे 4चा गुणाकार 6 वेळा केलाय. याची थोडक्यात मांडणी करण्यासाठी 4चा 6वा घात असं लिहितात. 4चा 6वा घात ही घातांकित संख्या आहे, म्हणजेच 4 ही संख्या 6 वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराचे घातांक रूप आहे. यामध्ये खाली असणारी संख्या म्हणजे 4 हा पाया असतो, तर डोक्यावर असणारी संख्या म्हणजे 6 हा घातांक असतो. याचे वाचन 4चा 6वा घात किंवा 4चा घातांक 6 असा करतात. आता मी तुम्हाला काही संख्या देतो, त्यांचे तुम्ही वाचन कसे कराल ते सांगा. 5चा 4था घात, 10चा पहिला घात, वजा 13चा 4था घात. छान. म्हणजे आता तुम्ही घातांकाचे वाचन सहज करू शकता. पण मुलांनो, हे लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येचा पहिला घात ही तीच संख्या असते. संख्येचा घातांक 1 असेल तर तो लिहिला जात नाही. उदाहरणार्थ 3चा पहिला घात बरोबर 3 असतं. मुलांनो, आतापर्यंत आपण एखाद्या संख्येच्या घातांकाचं वाचन कसं करावं ते पाहिलं. पण जर संख्येच्या जागी अक्षर दिले असेल तर त्याचं वाचन कसं करायचं ते पहा. समजा ए ही कोणतीही संख्या दिली असेल आणि एम हा घात दिला असेल, तर ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए गुणिले एम वेळा बरोबर एचा एमवा घात असं लिहितात. आणि याचं वाचन एचा एम घात किंवा एचा घातांक एम असं करतात. इथे ए ही परिमेय संख्या असून एम ही नैसर्गिक संख्या आहे. मुलांनो, आता आपण घातांकित संख्येची किंमत कशी काढतात ते पाहूयात. समजा आपल्याला 2चा 8वा घातांकची किंमत काढायची आहे, तर आपल्याला 2 गुणिले 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 2 असा गुणाकार करावा लागेल. हा गुणाकार करताना पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येला गुणले असता जे उत्तर मिळते त्याला पुन्हा 2 ने गुणायचं असतं. कसं ते पहा. 2 गुणिले 2 बरोबर 4 गुणिले 2 बरोबर 8 गुणिले 2 बरोबर 16 गुणिले 2 बरोबर 32 गुणिले 2 बरोबर 64 गुणिले 2 बरोबर 128 गुणिले 2 बरोबर 256 झाले. पहा, यामध्ये आपण 2 ने एकूण 8 वेळा गुणले आहे, म्हणून 2चा 8वा घात याची किंमत आहे 256. मुलांनो, आपल्याला आता घातांक म्हणजे काय हे समजलंय, तर आपण हा तक्ता पूर्ण करूया. घातांकित संख्या 3चा 4था घात, पाया 3 घातांक 4, वाचन 3चा 4था घात. गुणाकाराचे रूप 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, किंमत 81. घातांकित संख्या 16चा 3रा घात, पाया 16 आणि घातांक 3, वाचन 16चा 3रा घात. गुणाकाराचे रूप 16 गुणिले 16 गुणिले 16, किंमत 4096. घातांकित संख्या वजा 8चा 2रा घात, पाया वजा 8 घातांक 2, वाचन वजा 8चा 2रा घात. गुणाकाराचं रूप वजा 8 गुणिले वजा 8, किंमत 64. घातांकित संख्या 3/7चा 4था घात, पाया 3/7 घातांक 4, वाचन 3/7चा 4था घात. गुणाकाराचे रूप 3/7 गुणिले 3/7 गुणिले 3/7 गुणिले 3/7, किंमत 81/2401. नियम 1 बघा. वर्गसंख्या व घातांक संख्या अचूक लिहावी. आपण लेखन करत असताना काही वेळेला आपल्या हातून काही चुका होत असतात. वर्गसंख्या व घातांक संख्या एक वेळेला अयोग्य स्वरूपामध्ये लेखन केलं जातं, परंतु वर्गसंख्या व घातांक संख्या ही अचूक लिहिणे व लेखन करणे हे आवश्यक आहे. पुढील बाबीमध्ये, पुढील चार्टमध्ये ह्या सर्व बाबी आपण एक एक पद्धतीने एक एक प्रकारे आपण पाहणार आहोत. घातांक वाचन.
घातांक वाचन कशा पद्धतीने करायचे हे आपण या ठिकाणी बघूया. 5चा वर्ग, 10चा वर्ग किंवा 10चा दुसरा घात, 11चा वर्ग किंवा 11चा दुसरा घात, 9चा वर्ग किंवा 9चा दुसरा घात, 13चा वर्ग किंवा 13चा दुसरा घात, 25चा वर्ग किंवा 25चा दुसरा घात, 30चा वर्ग किंवा 30चा दुसरा घात, 14चा वर्ग किंवा 14चा दुसरा घात. अशा पद्धतीने आपण जर वर्गसंख्या असेल तर ठिकाणी वर्ग किंवा दुसरा घात हा शब्द प्रयोग करू शकतो व त्या घातांकाचे वाचन आपण करू शकतो. आपण आपल्या वहीमध्ये 1 पासून 8 पर्यंत जे काही घातांक स्वरूपामध्ये अंक दिलेले आहेत, घातांक दिलेले आहेत, ते आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत व त्यांचे वाचन दिलेल्या पद्धतीने आपण करायचं आहे. त्याचा सराव करायचा आहे. घातांक संख्या कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने लिहावी हे या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. वर्गसंख्या कुठे लिहावी, त्यासोबत घातांकित संख्या, पाया कुठे लिहावा, कुठे लेखन करावा, ह्या बाबी आपण या छायाचित्रामधून आपण समजून घेत आहोत. घातांक वाचन करत असताना अचूकतेने वाचन करावे. आपण पुन्हा एकदा त्याचं वाचन कशा स्वरूपामध्ये करावे हे आपण बघूया. 5चा वर्ग किंवा 5चा दुसरा घात, 10चा वर्ग किंवा 10चा दुसरा घात, अशा पद्धतीने आपण घातांकाचे वाचन अचूक स्वरूपामध्ये करणे आवश्यक आहे. घातांकित संख्या गुणाकार स्वरूप लेखन कशा पद्धतीने करायचे हे या छायाचित्रामध्ये आपल्यासमोर दिसत आहे. ते आपण पाहूया. 5चा वर्ग म्हणजे 5 ही संख्या 2 वेळेला गुणाकार स्वरूपात दिलेली आहे. कशा पद्धतीने बघा, 5चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग बरोबर 5 गुणिले 5. दुसरं उदाहरण पहा. 4चा घन बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4. तिसरं बघा. 10चा चौथा घात बरोबर 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 अशा स्वरूपामध्ये गुणाकार स्वरूपाचे लेखन केले आहे. चौथं पहा. 12चा 5वा घात म्हणजे 12 ही संख्या 5 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये लेखन करणे हे आवश्यक आहे या ठिकाणी. 5वं पहा. 6चा 6वा घात म्हणजे 6 ही संख्या 6 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये लेखन करावे. 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6. ठीक आहे. 6वं बघा. 10चा तिसरा घात म्हणजे 10 ही संख्या 3 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये लेखन करणे आवश्यक आहे. 10चा तिसरा घात म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10. अशा पद्धतीने 10च्या तिसऱ्या घाताचे गुणाकार स्वरूपामध्ये लेखन केले आहे. 7वं उदाहरण पहा. 15चा 5वा घात म्हणजे 15 ही संख्या पाया स्वरूपात आहे व त्याचा घन, त्याचा घातांक हा 5 आहे म्हणजे 15 याचा गुणाकार 5 वेळा केलेला आहे. हे आपण छायाचित्रामध्ये बघू शकता. ठीक आहे. लक्षात ठेवण्याच्या काही बाबी मी तुम्हाला सांगत आहे व आपण ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं बघा. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. बघा. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा नियम आहे त्याच संदर्भातला. कोणत्याही संख्येचा तिसरा घात, बघा, कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. वर्ग व घन. वर्ग म्हटले की 2 ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला मनात ध्यानात लगेच आली पाहिजे व घन किंवा घात जर संख्या म्हटली तर आपल्याला 3 हा अंक आपल्या ध्यानात मनात लक्षात लगेच आला पाहिजे. त्यामुळे दुसरा घात म्हणजे 2 ही संख्या व तिसरा घात म्हणजे 3 ही संख्या हे घातांकाच्या स्वरूपामध्ये किंवा घातांकाच्या उदाहरणामध्ये आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. आपण आपल्यासोबत जर समजा वही किंवा पेन असेल तर हे 2 नियम किंवा लक्षात ठेवण्याच्या 2 बाबी आपण नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ह्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. घातांकांचे लेखन कशा स्वरूपाचे केले आहे बघा. घातांकांचे लेखन. 4चा वर्ग दुसरं बघा. 10चा 5वा घात तिसरं. 4चा तिसरा घात चौथं. 6चा 5वा घात पाचवं. 7चा 8वा घात 6वं.
9चा वर्ग किंवा 9चा दुसरा घात असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. 7वं बघा 10चा 5वा घात. 8वं 5चा 4था घात. 9वं 10चा वर्ग किंवा 10चा दुसरा घात जरी म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. 10वं बघा 14चा 5वा घात. 11वं बघा 16चा 4था घात. 12वं 14चा घन किंवा 14चा तिसरा घात म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. 13वं 15चा वर्ग किंवा 15चा दुसरा घात. 14वं 6चा 4था घात. अशा प्रकारे एकूण 14 उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत आणि आपण ती नोट डाऊन करून घ्यायची आहेत. घातांकांचे लेखन कशा स्वरूपाचे करायचे आहे हे पूर्ण माहिती या छायाचित्रामध्ये आपल्याला दिलेली आहेत. वर्ग जर असेल 2 हा अंक असेल तर त्या ठिकाणी तो वर्ग असतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 3 हा अंक असेल तर घन असतो किंवा घन हा उच्चार करायचा. ह्या बाबी आपल्याला यातून लक्षात आल्या असतील. 2 व 3 वर्ग व घन हे 2 अंक सोडून जर इतर अंक असतील तर घात त्या संख्येचा तिथवा घात असा उच्चार असं लेखन केलं जातं. हे आपल्याला यातून लक्षात येईल. हे महत्त्वाचे आहे. एकूण 14 उदाहरणं आहेत आणि आपण ती आपल्या वहीमध्ये सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायची आहेत. चूक करणे नाही. घातांक संख्यांचे गुणाकार रूप. बघा घातांकित संख्यांचे गुणाकार रूप कोणत्या पद्धतीने दिले आहे. पहिलं बघा 6चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 6. दुसरं बघा 4चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4. तिसरं बघा 10चा 5वा घात म्हणजे 10 ही संख्या 5 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिलेली आहे. चौथं बघा 9चा तिसरा घात म्हणजे 9 ही संख्या 3 वेळा गुणाकार स्वरूपात दिलेली आहे. 5वं बघा 7चा 4था घात म्हणजे 7 ही संख्या 4 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिलेली आहे. 6वं बघा 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5. 7वं 8चा 4था घात. 8 ही संख्या 4 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिलेली आहे. 8वं बघा 10चा वर्ग 10 गुणिले 10. 9वं बघा 2चा 5वा घात म्हणजे 2 ही संख्या 5 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिलेली आहे. त्यानंतर 10वं उदाहरण बघा किती मजेशीर आहे. 1चा 5वा घात म्हणजे 1 ही संख्या 5 वेळेला गुणाकार स्वरूपात दिली आहे. मात्र त्याचं उत्तर मात्र 1च येणार आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. 11वं बघा 2चा तिसरा घात किंवा 2चा घन म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा स्वरूपामध्ये गुणाकाराचं रूप आहे. 12वं बघा 5चा 4था घात म्हणजे 5 हा अंक 4 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिलेला आहे. सर्व उदाहरणे आपण आपल्या वहीमध्ये अचूक सर्वांनी लिहून घ्यायची आहेत. ठीक आहे. घातांकित संख्या किंमत काढली. घातांकित जर संख्या असतील तर त्या संख्यांची गुणाकार स्वरूप कसे करावे व त्या संख्यांची किंमत कशी काढावी याबाबतची उदाहरणे आपण या पुढील तक्त्यामध्ये आपण पाहणार आहोत. त्यांचे गुणाकार स्वरूपाचे लेखन देखील पाहणार आहोत व त्या संख्यांची किंमत काढणे हे उदाहरणे याचं स्वरूप हे देखील उदाहरणे आपण पाहणार आहोत. आपण आपल्या वहीमध्ये उदाहरणे अचूकपणे लेखन करणे आवश्यक आहे व त्या स्वरूपात मांडणी करून त्यांची किंमत अचूक पद्धतीने काढावी हे गरजेचे आहे. आपण पुढील तक्त्यात ही माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. आपण आपल्यासोबत वही ठेवावी. किंमत काढा. प्रश्न पहिला 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर 100. दुसरं उदाहरण पहा 4चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 64. तिसरं उदाहरण पहा 6चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 6 बरोबर 36. चौथं उदाहरण 5चा 4था घात म्हणजे 5 ही संख्या 4 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिलेली आहे. गुणाकार स्वरूप सुद्धा आपण समजून घ्यायचं आहे. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 याचं बरोबर उत्तर आलं 625. 5वं उदाहरण बघा 8चा वर्ग 8 गुणिले 8 बरोबर 64. 6वं बघा 9चा घन बरोबर 9 गुणिले 9 गुणिले 9
99 81 81 गुणिले 9 729 याचं उत्तर येतं. 7वं उदाहरण पहा. 2चा 5वा घात म्हणजे 2 ही संख्या 5 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये दिली आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे बरोबर आले त्याचं उत्तर 32. 8वं बघा. 9चा वर्ग बरोबर 9 गुणिले 9 99 81 अशा स्वरूपामध्ये जर घातांकित संख्या जर किंमत काढायची असेल तर अशा स्वरूपामध्ये आपण काढू शकतो. ठीक आहे. सराव संच 26 प्रश्न क्रमांक 1 सारणी पूर्ण करणे. प्रश्न 2 किंमत काढा. पान नंबर 44 वरील सराव संच पूर्ण करणे गरजेचे आहे. आपण आपल्या पुस्तकामधील सराव संच 26 पूर्ण करायचा आहे. त्याच्यामध्ये सारणी दिली आहे, ती सारणी व प्रश्न 2 मध्ये किंमत काढा हे प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. पुढील तक्त्यामध्ये या बाबी आम्ही दर्शवत आहोत, हे आपण सोडवायच्या आहेत.